हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. एक मिनिट, कॅमेरा ॲडजस्ट, ठीक आहे, जाऊ दे. सो आज या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की मी माझं ॲक्ने कसं क्युअर केलं. सो 2 to 3 इयर्स बॅक मला खूप जास्त ॲक्ने होते अँड पेनफुल ॲक्ने होते. आय डोंट नो का ते ट्रिगर झाले होते. आय हॅव नो रिझन, बट सगळ्या मुलींच्या लाईफमध्ये असं फेज असतो की जेव्हा भरपूर पिंपल्स येतात. सो आय एम गोना शेअर की मी कसं त्याला क्युअर केलं आहे अँड विथ अफोर्डेबल ड्रग स्टोअर प्रोडक्ट्स यूज करून. सो मी प्रोडक्ट्सकडे वळायच्या आधी मी तुम्हाला जस्ट हे देते की काही प्रोडक्ट्स डॉक्टरने रेकमेंड केलेले होते, काही मी माझ्या स्वतःच्या रिसर्चने सांगते. सो हे सगळे मी एक्सपिरियन्स घेतला या सगळ्या प्रोडक्ट्सचा आणि मग मी शेअर करते. सो लेट्स बिगिन इन टू द व्हिडिओ. फर्स्ट प्रोडक्ट इज दिस ट्रेटोनॉइन क्रीम 0.025%. इज इट विजिबल? थोडीशी खराब ही अशी आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲज युजल सगळे लिंक्स टाकेन. सो ह्या क्रीमबद्दल बोलायचं झालं तर ही क्रीम खूप जास्त तुमच्या स्किनला सेन्सिटिव्ह करेल अँड तुम्हाला ही क्रीम यूज करताना बाकी कोणतं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट नाही यूज करायचं आहे. अँड ही क्रीम जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल इनिशियल डेजमध्ये, इनिशियल मंथ्समध्ये आय वुड से तुम्हाला भरपूर पिंपल्स येणार. म्हणजे ते तुमच्या फेसला ना क्लिअर करतं आतून. सो खूप पिंपल्स ट्रिगर होतात. म्हणजे तुम्हाला एका पॉईंटला असं वाटेल की अरे मी पिंपल घालवायला मी ही क्रीम यूज करते, बट ह्याच्याने ते डबल येतात. सो भरपूर पिंपल्स मला आले. 2 months होते. अँड इम्पॉर्टंट थिंग इज की मी नॉनव्हेज खात होती आणि मला डॉक्टरने स्ट्रिक्टली सांगितलेलं की चिकन बंद कर. स्पेशली सी फूड इज ओके, बट चिकन बंद कर बिकॉज पोटात ते परत हीट जनरेट होते, परत पिंपल ट्रिगर होतात आणि त्याच्याने मग ह्याला टाईम लागतो त्याचा रिझल्ट दाखवायला. सो जर तुम्ही ॲक्ने क्युअर जर्नीमध्ये असाल तर अवॉइड करा. जर तुम्ही राहू शकत नसाल चिकनशिवाय तर कमी करा. बट हीटवाले जे असे हीट एलिमेंटवाले फूड असतात ते थोडे अवॉइड करा, नका खाऊ. सो हे होतं या क्रीमबद्दल. ही मी यूज केली तेव्हा मला खूप जळण होत होतं. म्हणजे स्टार्टिंगला ना मी ही लावायची आणि म्हणजे चूक झाली की मी फेसवॉश केल्या लगेच लावायची. आणि ह्याची ना तुम्हाला फक्त एवढीशी लावायची आहे फुल फेसवरती, दॅट्स इट. ह्याच्याहून जास्त नाही. ह्याच्याने आत्ता पण मी कधीतरी यूज करते स्किन अशी एकदम एक्सफोलिएट करायला. जास्त यूज करत नाही बिकॉज आता मला पिंपल्स येत नाही. बट तेव्हा मी ही 4 to 5 months यूज केली. ही माझी 3rd ट्यूब आहे. सो ह्यानी मला खूप हेल्प केली आणि मला दिसत होतं की जरी मला पिंपल्स येत होते ना, आतून माझी स्किन खूप जास्त ब्राईटन दिसत होती बिकॉज वरचं सगळं पिगमेंटेशन वगैरे सगळं निघून गेलेलं. आपली स्किन कशी ड्राय झाली, फ्लेकी झाली की वरची स्किन अशी निघून जाते, तर मग असं वाटत होतं की न्यू स्किन माझी दिसते. सो ती जास्त ब्राईट होती आणि जास्त क्लिअर होती. जे पण थोडंफार पिंपल्सचे डार्क स्पॉट्स होते, हा पिगमेंटेशन होतं, ते सगळं गेलेलं. सो मला ही खूप आवडली आणि आय एम हॅपी की मी ह्याला गिवअप नाही केलं. खूप मुली मी व्हिडिओ बघितले आहेत की पिंपल्स बघून या प्रोडक्टला गिवअप करतात, बट तुम्ही नका करू. जर तुम्हाला पिंपल्स तसे नको असेल, तो फेज नको असेल, बिकॉज तो फेज खूप टफ होता माझ्यासाठी. ही लावल्यानंतर मी लिटरली कोणता मॉइश्चरायझर लावलं की मला फॅनखाली उभं राहावं लागायचं बिकॉज एवढं जळायची स्किन. नंतर मला कळलं की तुम्ही जर ही अप्लाय करायला लागलात तर 2-2, 3-3 दिवसांनी लावा, रात्रीचंच फक्त. आणि मेक शुअर की तुम्ही सकाळी सनस्क्रीन लावतात बिकॉज ही क्रीम तुमच्या स्किनला खूप सेन्सिटिव्ह करेल. आणि ही क्रीम यूज करताना रेझर वगैरे काहीही यूज करू नका. लेट दिस वर्क, ह्याला त्याचंच काम करू दे आणि मग तुम्हाला जे काय 2-3 months नंतर तुम्हाला जे रिझल्ट दिसेल की हां आता कमी येत आहेत, तुम्हाला ग्लोई स्किन दिसेल, तेव्हा मग तुम्ही बाकीचे इन्ग्रेडियंट्स वगैरे यूज करायला लागू शकतात. सो हे यूज करताना फक्त ह्याला द्या. बाकी ह्याच्यासोबत जे मॉइश्चरायझर वगैरे मी काय यूज केलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू दाखवेन. सो दिस इज इट. हे फर्स्ट आहे ज्यांनी माझ्या फेसचे पिंपल्स आले आणि ते पूर्ण गेले. सो आय लव्ह दिस प्रोडक्ट. सेकंड प्रोडक्ट इज दिस मॉइश्चरायझर इमोलिन. मी हे माझ्या चॅनलवरती भरपूर वेळा बोललेली आहे. सो हे मी यूज करत होती ड्युरिंग ट्रेटोनॉइन, कारण की ह्याच्यामध्ये जास्त केमिकल नाही आहे, फ्रेग्रन्स नाही आहे, तर हे माझ्या फेसला थोडं कूल डाऊन करत होतं, जास्त जळत नव्हतं. म्हणजे आधी मी वेगळं मॉइश्चरायझर यूज करत होती, त्याने जळत होतं, पण ह्याने नव्हतं जळत. आणि हे ती क्रीम आहे ना ट्रेटोनॉइन, तुमच्या फेसला खूप ड्राय करेल. खूप म्हणजे जर मनालीला गेल्यानंतर पण कधी एवढी ड्राय झाली नसेल ना, एवढी ड्राय होते. सो मी ही क्रीम असे 2-3 वेळा टॉपअप करायची, तेव्हा जाऊन मला ते मॉइश्चराइज्ड फील व्हायचं. सो या,
हे त्याच्यासोबत मी यूज करत होती, ज्याच्यामध्ये फ्रेग्रन्स वगैरे नाही आहे. सो आफ्टर ट्रेटनॉइन अँड मॉइश्चरायझर हे एक कॉम्बिनेशन आहे. दिस इज ॲक्टिव्ह ॲसिड. म्हणजे जेव्हा मी ते कम्प्लिटली बंद केलं आणि मग मी फक्त मॉइश्चरायझर यूज करत होती, तेव्हा मी हे वालं यूज करायला लागलेलं क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड जेल आहे हे. तर हे मी एवढे आहेत, हे कमी आहेत. आधी मी हे वालं यूज करत होती या ब्रँडचं, सॉरी ॲक्ने टॉप म्हणून ब्रँड आहे. हे ॲमेझॉनवरती पण मिळेल आणि मेडिकलमध्ये पण मिळेल. पण हे मला आता इथे मिळालं नाही म्हणून मी दुसऱ्या ब्रँडचं घेतलं. आणि मला क्युअर स्किनने पण जेव्हा प्रोडक्ट्स पाठवलेले त्यात पण मला हे सेम कॉम्बिनेशन होतं, क्लिंडामायसिन आणि निकोटिनामाइड जेलच घ्या, क्रीम नका घेऊ, ते थोडंसं हे होईल. जेल थोडं कूलिंग सेन्सेशन देतं. सो ही क्रीम आहे ना, हे मी कधी यूज करायला लागली जेव्हा मी ते कम्प्लिटली बंद केलं ट्रेटोनॉइन. त्याच्यानंतर मला ना असं 1-2 पिंपल यायचा. जर मी असं काय ऑइली फूड खायची या ऑटोमध्ये, मला डस्टने खूप लवकर पिंपल येतो. सो ऑइली फूड किंवा असं ऑटोने ट्रॅव्हल वगैरे केलं, 1-2 पिंपल आला, किंवा कधी कधी पिरियड्सच्या टाईमला असं हात लावलं की असं जाणवतं ना की कुठेतरी दुखतं आहे, मग आपल्याला कळतं की इथे पिंपल येणार आहे. तर तेव्हा रात्री हे जेल यूज करायचे, किंवा मग असे छोटे छोटे पुरळ फोरहेडवरती वगैरे कधी दिसले ना, तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर पूर्ण असं मी फेसला हे असं जेल थोडंसं अप्लाय करून झोपून जाते. सकाळी उठून सी द मॅजिक, सगळं असं बोलतात ना कमी झालेलं असतं, दबलेलं असतं. सो स्टार्टिंगला 1-2 वीक्स लागतील तुमच्या स्किनला यूज टू व्हायला. ह्याने मला पॅच टेस्ट सगळ्याचे करा, बिकॉज सगळे ड्रगस्टोअर प्रोडक्ट आहेत, सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी असं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. सो आय विल सजेस्ट की सगळ्याची पॅच टेस्ट करा. बट हे तुम्ही यूज करा एकदा तरी लाईफमध्ये, जर तुम्हाला असं 1-2 पिंपल येत असेल. हे खूप हेल्प करतं. सो या, हे क्युअर स्किनचं पण आहे, ते पण सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. यात दिसत नसेल बट मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. ओके. सो त्याच्यानंतर क्लिंडामायसिन ते 1-2 पिंपल जेव्हा मला येत होतं तेव्हा मी लावत होती. त्याच्यासोबत मी हे माझे स्वतःची रिसर्च करून मी हे ट्राय केलेलं ॲझलिक ॲसिड. सो ॲझलिक ॲसिड त्या लोकांसाठी आहे ज्यांना 1-2 म्हणजे ॲक्ने नाही आहेत, पिंपल येतात. लाईक 1-2 येतात, बट ते एव्हरी टाईम फेसवरती येतात. म्हणजे लाईक असं कोणता हे नसतं की अरे डस्टमुळे झालं, म्हणजे 1-2 पिंपल दररोज असतातच फेसवरती. अशा लोकांसाठी हे ॲझलिक ॲसिड युजफुल आहे. आणि हे खूप असं बोलतात ना माइल्ड ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. सो हे जेव्हा मी गुगलवरती रीड करत होती तेव्हा तिथे असं पण लिहिलेलं की प्रेग्नेंट वुमेन पण त्यांच्यासाठी पण हे सेफ आहे. सो तुम्ही पण तुमची रिसर्च करा. ॲझलिक ॲसिड क्रीम आहे ही. ह्याच्या आधी मी जेल यूज करत होती, जे पण खूप जास्त इफेक्टिव्ह होतं. ते जेल जास्त आवडलं मला, बिकॉज माझी स्किन ऑइली आहे. हे क्रीम बेस्ड आहे, सो ह्याच्याने थोडंसं ऑइली होतं फेस, बट रात्री लावायचं असतं. सो आय डोंट माइंड. तर ही होती ॲझलिक ॲसिड. हे मेन इन्ग्रेडियंट्स होते, मेन प्रोडक्ट्स होते, ज्यांनी हेल्प केलं माझ्या ॲक्नेला रिकवर करायला. ह्याच्या व्यतिरिक्त मी मध्ये माझं गुगल किंवा व्हायरल प्रोडक्ट्स वगैरे असं रेटिनॉइल यूज केलं, सॅलिसिलिक यूज केलं. त्याच्याने मला जास्त नाही इफेक्ट आला. सॅलिसिलिकच्या माझ्या फेसवरती सूटच नाही झालं. सो ते प्रोडक्ट्स मी तुम्हाला शेअर पण नाही करणार आहे. हे जे प्रोडक्ट्स आहे जे माझ्यावरती खूप चांगले इफेक्टिव्हली काम केलं आहे आणि मी ते आत्ता पण यूज करते, म्हणून त्याच्या ट्यूब्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि ह्याच्यासोबत मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही कोणताही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट यूज करत असाल तर कोणता दुसरा इन्ग्रेडियंट यूज करू नका फेसवरती. फेसला एकाच इन्ग्रेडियंटने आधी काय बोलतात अडॉप्ट करू दे, मग दुसरीकडे वळा. आणि सनस्क्रीन इज इम्पॉर्टंट, बिकॉज सनस्क्रीन लावली नाही तर तुमच्या सेन्सिटिव्ह फेसवरती जास्त हायपर पिगमेंटेशन होणार. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा तुम्ही बाकीचं हे सगळे प्रोडक्ट्स यूज करता आहात. आणि मी स्वतः सनस्क्रीन थोडी अवॉइड करते कधी कधी, कारण की 8 आवर्स ऑफिसमध्ये असं बसायचं असतं, तिथे काही सन नसतो, धड लाईट नसते, असं मेलो लाईट असते, सनराईज मिळत नाही, पावसाळा आहे, तर त्या टाईमला मी नाही लावत. पण मी जी लावते ती दाखवते. सो ही डर्माकोची आहे. तर ही SPF 50 आहे, हायलुरॉनिक ॲसिड सनस्क्रीन ॲक्वा जेल. तर हे माझ्या ऑइली स्किनसाठी मी लिटरली 3-4 वर्ष झाली ही मी यूज करते. आणि
मला ही खूप आवडते. ह्याच्याने तुमचा फेस मॉइश्चराइज राहतो. कधी कधी मी मॉइश्चरायझर स्किप केलं तर मी हे फक्त यूज करते आणि मला ड्राय नाही फील होत. सो ऑइली स्किनवाले असाल तर तुम्ही प्लीज ह्याला ट्राय करा आणि ड्राय स्किनवाले पण यूज करू शकतात पण जर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करत असाल तर. बट ऑइली स्किनसाठी स्पेशली बोलते बिकॉज हे असं ना असं हेवीनेस नाही वाटत सनस्क्रीनचं फेसवरती अँड व्हाईट कास्ट पण नाही सोडत. हे आता संपली आहे वॉटर, मला घ्यावी लागेल. नाही तर तुम्हाला दाखवलं असं जेली कन्सिस्टन्सी आहे व्हाईट कलरचं. सो या दॅट वॉज दिस. आणि या सगळ्यासोबत मी एक फेसवॉश पण मला डॉक्टरने दिलं होतं ज्याचं नाव होतं AHA ग्लो म्हणून. मी इथे कुठेतरी पॉपअप करेन. आता ते नाही आहे, आता मी ते यूज करत नाही बिकॉज त्याने माझा फेस खूप ड्राय होत होता. पण त्याच्याने पण ना काय व्हायचं की फेस असं थरली क्लीन व्हायचं. त्याच्यामुळे काही असं ब्लॅक हेड्स किंवा असं काही ऑइलीनेस फेसवरती नसायचं. आणि असं म्हणतं की जेवढे ऑइली स्किन तेवढी डर्ट अट्रॅक्ट होते आणि तेवढे पिंपल्स येतात. म्हणून ते सगळ्या प्रोडक्ट्सनी माझी स्किन खूप 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 ड्राय केलेली. सगळ्या म्हणजे त्या फेसवॉशने आणि ट्रेटिनॉइन. बाकी क्लिंडामॅसिन आणि ॲझिलिक ॲसिडने मला काही ड्रायनेस नाही वाटला, काही नाही. ते रात्री मी फक्त जिथे ते पिंपल असं वाटतं किंवा मग असा एखादा पॅच जिकडे असं कधी कधी असं वाटतं ना की छोटे छोटे फोडी येतात पण पिंपल नाही आहे, तिथे पण मी लावून टाकायची, असं काय वाटायचं नाही. सो तुम्ही क्लिंडामॅसिनवाला तर नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला खूप ॲक्ने असेल तर तुमचं रिसर्च करा, थोडंसं डर्मॅटला विचारा आणि यू कॅन गो विथ ट्रेटिनॉइन. ट्रेटिनॉइनने खूप हेल्प झाली आहे. पण डोक्यात हे ठेवा की ट्रेटिनॉइन यूज करताना तुम्हाला जेवढे आयुष्यात कधी पिंपल आले नाही आहेत तेवढे येतात. हे त्याचा एक फक्त बॅकड्रॉप आहे बस, बाकी काही नाही. सो हे मी असं क्विकली करते बिकॉज मी ऑलरेडी ॲक्नेचं व्हिडिओ बनवली होती माझ्या व्लॉगिंग चॅनलवरती. सो आय थॉट की मी इथे सिम्पल साधं आणि असं क्विक ठेवेन थोडंसं. सो या दॅट वॉज इट. आणि अशा प्रकारे मी माझी ॲक्ने जर्नी कंप्लीट केली आहे. आणि मेन इज की मी नॉनव्हेज खाणं जेव्हापासून बंद केलं ना तेव्हापासून मला थोडे पण पिंपल्स आधी थोडेफार यायचे ना ते पण येणं बंद झालं बिकॉज हीट काही नाही आहे पोटात आता. तर ते आहे. आणि आता तुम्ही जवळून बघा, आता मी फेसला काही नाही लावलं आहे. थोडेफार असे पिंपल्स येतात मला आत्ता पण पिरियड्स वगैरे असताना, बट असे एकदम अगदी नाही आहेत. सो दिस इज माय फेस नाव. इथे आता मला पिरियड्स होते सो इथे थोडेफार पिंपल्स आलेले, बट हा साईड माझा नेहमी क्लिअर असतो. सो येस दॅट इज इट नाव. असेच व्हिडिओ आवडत असेल मी असे बनवत जाईन अजून एखाद दोन प्रोडक्ट्स वगैरे, स्किन केअर, हेअर केअर वगैरे. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.